नमस्कार सर्व मित्रमंडळींना. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये प्राथमिक स्तरावर सन 2027 पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्त्वपूर्ण कार्यनीती पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण ECCE याला प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. नंबर 2, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी आणि याचा शासन निर्णय निघालेला आहे 27 ऑक्टोबर 2021 ला. उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्याचे विकसन करणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यमापन करणे. त्यानंतर शेवटचं आहे बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रिय सहभाग असणे. त्यानंतर बघूया पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्त्व काय विशद केलेलं आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन व मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये आता पुढील प्रमाणे महत्त्वपूर्ण ठरतात. यामध्ये बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन होणे, अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्मिती करणे, समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे, शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे. आता त्यामागील उद्दिष्ट काय आहे ते बघूयात. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती उपक्रम यांचे प्रदर्शन करणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण करणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षणतज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रिय सहभाग घेणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरिता आयोजित करावयाचे उपक्रम खालीलप्रमाणे आहेत. कार्यशाळा व परिसंवाद आयोजन. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा, परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्रांचे आयोजन करावे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन. यामध्ये प्रथम आहे शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी. दुसरं आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका. यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू दिलेला आहे व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील 30 मिनिटे भाषेचे तसेच 30 मिनिटे गणिताचे खेळ घेतले जाऊ शकतात. त्यानंतर तिसरं आहे वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल. त्यानंतर चौथा आहे जादुई पिटारा किंवा PSE किट. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE किट, महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात. पाचवा आहे वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टींचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हा स्तरावरील संपर्क अधिकारी यामध्ये नोडल अधिकारी हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेऊ शकतात. त्यानंतर 6वा आहे
विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टी ऐकवाव्यात, तसेच त्याचे वाचन कराव्यास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल. 7वा आहे, राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जसे जादुई पिटारा, PSC संच इत्यादी खेळाधारित अध्ययन उपक्रम घेण्यात यावे, तसेच बाहुली नाट्याचे सत्र आयोजित करता येईल. त्यानंतर 8वा आहे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम, तसेच मूळाक्षराची व अंकांची गाणी, भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येऊ शकतात. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उद्दिष्टे, महत्त्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित ज्या चित्रफिती दिलेल्या आहे त्याचे प्रक्षेपण करण्यात यावे. त्यानंतरचं आहे, शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी 1 तास वाचन तासिका घेण्यात यावी. त्यानंतरचं आहे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबींच्या सहाय्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. त्यानंतरचं आहे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दिनांक 9 फरवरी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल. त्यानंतर समुदायाचा सहभाग कसा करण्यात यावा याविषयी बघूया. संदर्भ क्रमांक 1 तसेच सोबतच्या परिशिष्ट 1 ते 7 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी. शिक्षण सप्ताह दरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती ट्रॅकरवर अपलोड करण्याबाबत दिलेल्या विविध नमुन्यांमध्ये विविध जतन करून ठेवावी व मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. तर मित्रहो, ही अशी खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपणास आवडले असेल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा आणि दुसऱ्यांना मात्र शेअर करायला विसरू नका. तर भेटूया यानंतरच्या सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.